नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगची यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय देत असताना खूप दिवसानंतर टोमॅटो पिकाचा आज आपण व्हिडिओ देत आहोत. तर मित्रांनो, टोमॅटो पिकात सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये एक 4-5 तोडे झाल्यानंतर नवीन शेंडा मिळून सध्या रेट जर पाहिले तर 30-35-40 रुपये प्रति किलो रेट आहे. 40-45 रुपयापर्यंत पण रेट आहे. अशा पद्धतीने नवीन शेंडा मिळतो आहे. तर मित्रांनो, याची सेटिंगवरती सातत्याने आपल्याला सुरू ठेवायची. रेट जरा चांगले आहे, त्याचबरोबर मालाची साईज, चकाकी, चमक आणि गुणवत्ता आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळाली गेली पाहिजे. तर मित्रांनो, कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून मार्गदर्शन केलेले आहे ते शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपलं नाव सांगा. मी संदीप नामदेव शेलार. मोठे बोला. संदीप नामदेव शेलार, गाव सायगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर 9503 957512. तर सर्वप्रथम माझा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगची तुम्हाला माहिती कुठनं भेटली? ती एका मित्राने सांगितली मला. मित्रांनी सांगितलं. हां. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने आपण यांना मार्गदर्शन केलं. एक दोन वेळा माझी व्हिजिट झाली. तर आजकालचे जे आधुनिक युग आहे मोबाईलचं, जसं पण पाहिलं तर बऱ्याचशा प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. ह्या मोबाईलच्या आधुनिक युगामध्ये मोबाईलवरून आपली शेती होऊ शकते का, काय सांगाल? होईल ना. शेड्यूल प्रमाणे कामकाज केल्यावर होते ना मोबाईलवरून. तर नुसतं शेड्यूल द्यायचं, ते राबवायचं नाही. नाही, शेड्यूल प्रमाणे कामकाज करायलाच पाहिजे. आता तुम्ही यापूर्वी तुमचा एक टोमॅटोचा प्लॉट होता, तो डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेककडे म्हणजे तरकारी किंगकडे नव्हता. हा प्लॉट तुम्ही आवर्जून तरकारी किंगकडे दिला, कारण काय याच्या पाठीमागचं? अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं ना. आता तसं उत्पन्न बरं दिसतंय. पहिले तुम्ही पावसाळ्यामध्ये तेव्हा पण रेट चांगले होते, 1000-1200 रुपयाचे रेट होते त्यावेळेस. पण त्यावेळेस तुमचा प्लॉट टिकला नाही. त्यावेळेस काळे डाग आलते, तेव्हा मी एक व्हिजिट मारले, तुम्हाला एक स्प्रे दिलता. तेव्हा जर तुम्हाला रिझल्ट आल्यामुळे आता तुम्ही सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतलं. तर मित्रांनो, कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. एक साधारणतः 4-5 तोडे झालेले, तर कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे. 100% वरची सेटिंग झाली तर आपण 2000 एकरी क्रॉस करू शकतो. त्यासाठी आपल्याला साधारणतः 1500 जाळी तरी आपल्याला चांगल्या दर्जाची भेटली, 1500, 1600, 1700 जाळीपर्यंत एकरी, तर मित्रांनो आपण चांगले आर्थिक नफा या टोमॅटो शेतीतून मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला वरची 100% सेटिंग करण्यासाठी सातत्याने शेंडा चालू राहण्यासाठी, आता ही पाहिली तर आर्यमान व्हरायटी असेल, ही तशी पाहिली तर पावसाळी व्हरायटी. तर मित्रांनो, 100% सेटिंग हिवाळी हंगामामध्ये होणार नाही. एखाद्या पंजातलं एखादं फुल तरी ड्रॉपिंग होणार आहे. त्यासाठी आपल्याला सेटिंग करत असताना कुठला स्प्रे दिला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्प्रे करत असताना RPS 76चा वापर करायचा आहे 50 ml, आणि त्यासोबत केरॉनचं बॉबचा वापर करायचा आहे 50 ml, आणि त्यासोबत आपल्याला एकदा डोस लाल कोळी, नागाळी, पांढरी माशी यांसाठी आपल्याला एकदा डोसचा वापर करायचा आहे साधारणतः 25 ml पर्यंत. त्याच्यानंतर ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कुठलं गेलं पाहिजे, जेणेकरून सातत्याने फळाची साईज आपल्याला एकसारखी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपल्या ड्रिपमधून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना चकाकी, चमक आणि कलर एकसारखा भेटला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे साधारणतः 5 किलो. त्याचबरोबर आपल्याला बोरॉनचा वापर करायचा आहे 500 ग्रॅम, आणि 0050चा वापर करायचा आहे साधारणतः एकरी 5 किलो, जेणेकरून सातत्याने फळाची साईज चांगल्या पद्धतीने मिळेल आणि चकाकी पण चांगल्या पद्धतीने मिळेल. त्याचबरोबर फळ हे तडक उकला जाणार नाही फळाला. त्याच्यानंतर आपण पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असाल तर खूप महत्त्वाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे. निमेटोडचा प्रादुर्भाव वाटत असेल, बऱ्याचशा वेळेस एक 4-5 तोडे झाल्यानंतर आपल्याला शेंडा मिळतो, त्याच्यानंतर प्लॉट अचानक बसतो. त्यासाठी आपल्याला निमेटोड चेक करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला निमेटोड असू किंवा नसू, प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्हमध्ये काम करत असताना खूप महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे. त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून पॅसिलोमायसिसच्या बॅक्टेरिया घ्यायचे एकरी 2 लिटरपर्यंत, हिंग पावडर घ्यायची साधारणतः 500 ग्रॅम, आणि त्यासोबत गुळ घ्यायचा आहे साधारणतः 4 किलो. हे मिश्रण आपल्याला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी ड्रिपमधून हे सोडून द्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा फवारणी करत असताना चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीतलं बुरशीनाशकचा स्प्रे गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला फळांवरती काळे टिपके वगैरे आले नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला स्प्रे करत असताना
नेटिव्ह आणि लुनाचं कॉम्बिनेशन असलेलं बायर कंपनीचं आसर्बोचा वापर करायचा आहे. त्यासोबत आपण स्टेप्टो आणि त्यासोबत चांगल्या पद्धतीने फुलकळी निघण्यासाठी आपण कोरोमंडलचं फेंटॅक प्लसचा एक वापर करू शकतो. आणि त्याचबरोबर इथं एक्सपोनाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये 3-4 यांचं कॉम्बिनेशन करून स्प्रे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॅल्शियम नायट्रेट दिलं, त्याच्यानंतर हिंग पावडर आणि पॅसिलोच्या बॅक्टेरिया दिल्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं अन्न व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. ते करत असताना झपाट्याने साईज आपली वाढत राहिली पाहिजे, त्याचबरोबर पांढरी मुळे सातत्याने चालू राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला 0946चा वापर करायचा आहे साधारणतः एकरी 5 किलोपर्यंत, आणि फास्ट पोटॅश घ्यायचे साधारणतः 5 किलो. त्याच्यानंतर वरून स्प्रे करत असताना झाडाची काळोखी वगैरे चांगल्या पद्धतीने टिकून राहिली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर फळाची साईज वरनं कोणतं ॲप्लिकेशन कोणती फवारणी केल्यानंतर झपाट्याने फळाची साईज होते, त्यासाठी आपल्याला ओकिओचा वापर करायचा आहे साधारणतः 100 लिटर पंपाला 1 ग्रॅम. त्यासोबत 0050चा पुन्हा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे साधारणतः 80 ग्रॅम. आणि दमन प्लस घ्यायचे साधारणतः 5 ml पर्यंत. अशा पद्धतीने जर कामकाज केलं 15 दिवस चांगल्या पद्धतीने झपाट्याने तुमचे फुलकळीमध्ये पण फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यास चांगल्या पद्धतीने मदत होईल. आणि त्याचबरोबर साईज पण आपल्याला चांगली एकसारखी मिळू शकते. दादांना माझा एक प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचे मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये किती तारा तुटल्या आजपर्यंत? आजपर्यंत जवळजवळ 10 तारा तुटून गेल्या. 10 तार इथून मागं तुटल्या होत्या? त्याच्यानंतर आधी नव्हत्या तुटल्या कधी. तुम्ही तुमच्या शेतीतला प्रदीर्घ अनुभव आहे. याच्या आधी तुम्ही टोमॅटोची शेती बऱ्याच वेळा केली असेल, पण ह्या वर्षी तुमच्या टोमॅटो शेती गावातल्या प्लॉटमध्ये, तुमच्या गावामध्ये पण भरपूर सारे प्लॉट असते, आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे आजच्या कंडिशन? आता गावातल्या प्लॉटला पानच नाही राहिलेली कोणाची, तसं पानच हिरवागार आहे अजून. हिरवागार प्लॉट मस्त आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर काय अनुभव येतो तुम्हाला? आता खेड एक मार्केटला नेत नंबरच असाल खपते तुम्ही. ते. हा? एक नंबरच खपते. आज आता हे 50 किलोवरचं मार्केट आहे, काय भाव काय रेट? 50 रुपये विक्री झाली आज. आजची 50 रुपये विक्री झाली. मित्रांनो 50 रुपये पाहिले तरी 1000 रुपये कॅरेटनी विक्री झाली. तर दादांना माझा शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगसाठी तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेतलं, त्यासाठी तुम्ही किती फी दिली? फी 1100 रुपये दिली. फी 1100 रुपये. फी नगण्य आहे. फी काय एवढी नाही. तर इथून पुढे तुम्ही शेती करत असताना टोमॅटोची असो किंवा इतर कुठल्याही पिकाची असो, तुम्ही डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे मार्गदर्शन घ्याल का? नक्कीच घेणार ना. पिकात वाढ मिळाल्यावर कुणीही घेणारच ना. तर मित्रांनो, मार्गदर्शन आवडत असेल तर तुम्ही एकदा डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेक म्हणजे तरकारी किंगचे मार्गदर्शन एकदा नक्की वापरून पहा. 1100 रुपयामध्ये लागवडीपासून तर शेवटच्या तोडण्यापर्यंत कुठलंही पीक असू दे आपण मार्गदर्शन करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.